सकाळच्या सोळसळी किरणांनी धरतीला जणू सुवर्णाचं वस्त्र चढवलं होतं. थंडगार वाऱ्यात मंद गारवा पसरला होता. गुराखी आपल्या गाईला हळुवार थोपटत तिच्या गळ्यातील घंटी वाजलं वनराईच्या दिशेने निघाला. जंगलाच्या काठावर हिरव्या झाडांची रांग उभी ठाकलेली होती. पक्ष्यांचा किलबिल, ओढ्याकाठी पाण्याच्या तरळत्या लहरीवर नाचणारा सूर्यकिरणांचा खेळ आणि मंद वाऱ्याने सळसळणाऱ्या पानांचा मंजूळ स्वर. गुराख्याने गाईला मोकळं सोडलं. गाईने आनंदाने आपली शेपटी हलवली आणि हिरव्यागार गवतावर ताव मारू लागली. गुराखी मात्र लाकडे गोळा करण्यासाठी जंगलाच्या आत सरकला. थोड्या वेळाने गुराखी परतला. त्याच्या डोळ्यासमोर एक विचित्र दृश्य होतं. त्याची लाडकी गाय त्याला दिसेनाशी झाली होती. गुराखी घाबरला. व्याकुळ नजरेने इकडे तिकडे शोधू लागला. कधी ओढ्याकाठी जाऊन पाण्यात डोकावून पाहतो, तर कधी गवतामध्ये, कधी मोठ्या झाडांच्या आड लपून पाहतो, पण काहीच दिसेना. श्वास जोरात धावू लागला. घामाने त्याचा कपाळ ओलं झाला. दमून भागून तो शेवटी हताश होऊन एका दगडावर बसला. आणि तेवढ्यात धुक्याच्या पडद्याआडून त्याची लाडकी गाय परत येताना दिसली. तिचा तो शांत चेहरा पाहून गुराख्याच्या चेहऱ्यावर समाधान फुललं. गाय परत आलेली पाहून गुराखी खूप खुश झाला. धावत पडत तो त्या गायीपाशी गेला. तो गायीच्या पाठीवरून मृदू हात फिरवत होता. तिला प्रेमाने कुरवाळीत होता. त्यानंतर तो गायीला घेऊन घरी परतला. गुराख्याने उत्साहाने गायीला बांधलं आणि हळूच दूध काढायला बसला. पण आश्चर्याची गोष्ट काय, तर एकही थेंब दूध निघाला नाही. गुराखी चकित झाला. डोळे मोठे करून गायीकडे बघत राहिला. असेही याआधी कधी घडलेच नव्हते. पण गाय नेहमीप्रमाणे शांतच होती. पण दूध निघत नसेल तर याचा अर्थ काहीतरी अडचण आहे असं त्याला वाटायला लागलं. तो चिंतेत पडला. गायीला काही आजार झाले आहे का असे विचार त्याच्या मनात यायला लागले. दिवस निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. गुराखी नित्यक्रमाप्रमाणे पुन्हा एकदा गायीला चारायला सकाळच्या थंड हवेत आणि हिरव्यागार गवताच्या सुगंधात घेऊन गेला. त्या निसर्गमय वातावरणात मन थोडं हलकं वाटत होतं. पण कालच्या दिवसाचा अनुभव त्याच्या डोळ्याकडून काही केल्या जात नव्हता. नेहमीप्रमाणे त्याने गायीला चारायला सोडलं आणि विचार करत इकडे तिकडे लाकडं गोळा करण्यासाठी जंगलात निघून गेला. कसं बसं त्याने लाकडं गोळा केली आणि तो घरी जाण्यासाठी गायीच्या दिशेने निघून आला. पाहतो तर काय, त्याच्या लक्षात आलं की गाय पुन्हा हरवली आहे. गुराख्याला काहीच सुचेना. काल सारखी आज देखील गाय कशी हरवली असेल? जास्त लांब गेली असेल का? तो सैरभय झाला. तिला हाका मारू लागला. सगळीकडे शोध घेऊ लागला. कालच्या प्रसंगाने तो त्रासलेला असताना त्याची गाय कुठे गेली हे त्याला काही कळेना. आणि काय आश्चर्य, काही क्षणांनी गाय परत येताना दिसली. गुराखी धावत तिच्या जवळ गेला आणि ती सुरक्षित आहे का याची खात्री केली.
गाय मात्र नेहमीप्रमाणे शांत होती. गुराखी पूर्णपणे चक्रावला होता. त्याने घाईघाईने गाईला घरी नेले आणि हळूच दूध काढायला बसला. तर एकही थेंब दूध निघालं नाही. दिवस निघून गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी गुराखी पूर्णपणे स्वच्छ झाला. मनात निर्धार होता, आज तो नक्की जाणून घेणार की गाय नेमकी जाते कुठे आणि दूध का नाही. नेहमीप्रमाणे त्याने गायीला चालण्यासाठी मोकळे सोडले आणि थोडा वेळ तिथेच घुटमळत राहिला. गाय काही अंतर चालून एका दाट झुडपाजवळ पोहोचली आणि अचानक झुडपामध्ये शिरले. गुराख्याची धडधड हळूहळू वाढू लागली, पण तो थांबला नाही. त्याने झुडपाकडे झपाट्याने वळून लागला. हातात असलेला कोयता घट्ट धरला आणि झुडपावर वार केला. बाजूला सरकवली आणि त्याला जे काही दिसले ते पाहून गुराखी जागीच थबकला. गुराखी स्तब्ध झाला. त्याचे डोळे मोठे झाले. समोर गाय शांत उभी होती आणि गाय शांत उभी राहून त्या ठराविक जागेवर आपला पान्हा रेता करत होती. गुराख्याच्या अंगावर थरकाप आला. हृदय धडधडू लागले. या जमिनीवर खरंच काय घडले असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते. त्याला अनोखी जिज्ञासा वाटली. तो गायीच्या जवळ गेला. त्याने थेट एकवटून हळूहळू हातातल्या कोयत्याने जमीन खोदायला सुरुवात केली. जमीन चिरत खोदवर जाताना अचानक लाल रक्ताची धार उडाली. गुराखी मागे सरकला. त्याचे हातपाय थरथरू लागले. अंगावर थरकाप आला आणि कोयता हातातून त्याच्या खाली जमिनीतून एक भव्य दिव्य तेजस्वी शिवलिंग प्रकट झाला. जणू शंभू महादेवाच्या कृपेचा निरंतर प्रवाह दर्शन. गुराखी शांत झाला आणि त्याला समजले हे काही सामान्य ठिकाण नाही. हे पवित्र स्थान आहे. त्याच्या मनात श्रद्धा, आश्चर्य आणि अद्भुत उत्सुकता मिश्रित झाली. गुराखी बडक्यावर कोसळला. त्याला आपली चूक वाटली. तो थरथरत हात सोडून म्हणाला, देवा देवा चुकलोय. अजाणतेपणे घाव घातले. अपराध झालो. आता क्षमा कर. मला माफ कर. त्या क्षणी अचानक आकाश कडाडले. सलग आकाश भार पसरले आणि गुराख्याच्या कानावर एक गोड गहिऱ्या आवाजात आकाशवाणी ऐकू आली. वत्सा, अपराधी मानून घेऊ नकोस. ही घटना विधिलिखित होती. तुझी गाय या शिवलिंगावर दुग्धाभिषेक करीत होती. याच पुण्यफळामुळे तुला माझा दृष्टांत झाला आहे. या स्थळाचा उद्धार तू ग्रामस्थांच्या माध्यमातून करून घेशील आणि या स्थळी मी निरंतर वास करेन आणि गावाचे रक्षण करेन. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.